शंकर झगडे राहणार निमगाव चोबा तालुका आष्टी यांना कुसुम सोलार योजनेअंतर्गत हा मिळालेला पंप असून हे पंप या ठिकाणी रोटोसॉल कंपनीने दिलेला असणार हा पंप आहे आणि या रोटोसॉल कंपनीची गुणवत्ता पाहिली तर उच्च असणारी ह्या गुणवत्ता आहे आणि या रोटोसॉल कंपनीचे जे काय कर्मचारी आहेत ते शेख म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी हे पूर्ण या ठिकाणी काम इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण केलेले आहे. तर हे इन्स्टॉलेशन करीत असताना कोणतंही त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्रास न देता त्यांनी इन्स्टॉलेशन केलेले आणि कोणतेही दोन पैसे मागितले नाही. त्यामुळं त्यांना या ठिकाणी शेतकऱ्यातर्फे धन्यवाद मानता येईल. आणि ते तुम्हाला हा पंप जो बसवलेला आहे तर पंपाची क्वालिटी आपल्याला पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी पाणी दाखवत आहेत. म्हणजे जी असणारी पाण्याची असणारी जी काय गुणवत्ता आहे पाण्याचं जे काय मोजमाप आहे तर ते मोजमाप पाहिजे असणारं ते मोजमाप या ठिकाणी त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. आणि हे रोटोसॉल कंपनीचं असणारा पाणी आहे. आता दुपारचे असणारे 1-1.5 वाजले आहेत आणि ह्या टायमाला हे असणं चालणारं हे पाणी आहे. विहिरीमध्ये हा पंप बसवलेला आहे आणि विहिरीमध्ये पंप बसवून ते जे पाणी आहे ते पाणी गहू या पिकाकरता या ठिकाणी चाललेलं आहे. त्या गव्हाला पिकाला म्हणजे एक माणूस दारं धरता येईल असं सोलारचं पाणी आहे. लोकांचा समज होता की सोलारच्या पाण्यावरती काय होणार, सोलारचं पाणी जास्त येत नाही, दारं धरता येत नाही, फक्त ठिबक सिंचनावर चालतं. पण तसं नसून उच्च प्रतीचं असणारं या ठिकाणी तंत्रज्ञान शेतकऱ्याकरता शासनाने दिलेलं आहे. आणि हे तंत्रज्ञान कुसुम योजनेमधून गव्हर्नमेंटनी त्या प्रत्येक असणाऱ्या गावागावात त्या ठिकाणी शेतकऱ्यांची निवड करून हे तंत्रज्ञान पोहोचण्याचं काम केलेलं आहे. तर हे असणारं तंत्रज्ञान इतकं चांगलं आहे की बिगर खर्च म्हणजे यांना कुठलाही या ठिकाणी रुपयाही लागणार नाही, वीज बिल येणार नाही. शेतकऱ्याचे असणारे जे काही वायरमन किंवा लाईट हे कोणतीच कटकट राहणार नाही. आणि या कटकटीतून मुक्तता म्हणून ही असणारी शासनाची योजना म्हणजे PM कुसुम योजना म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी काही योजना केलेली आहे ही योजना चांगल्या पद्धतीची असते आणि प्रभावीपणे म्हणजे महाराष्ट्र असं राज्य आहे की या राज्यामध्ये ज्यावेळेस हे आपलं सरकार आलेलं आहे देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांनी हा निर्णय घेतला की प्रत्येक शेतकऱ्याला लाईटची असणारी जी काही समस्या या समस्येतून आपण सोडवायचं कसं. तर हे सोडवण्याकरता केलेलं त्या ठिकाणी ध्येय त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं की 2 लाख पंप आपण आपल्याला शेतकऱ्याला वाटप करायचे आणि त्याची पूर्तता म्हणून या ठिकाणी ही सुरुवात केलेली आहे. तर शेतकऱ्याला या शेतकऱ्याच्या वतीनं धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे रोटोसॉल जी असणारी कंपनी आहे त्या कंपनीने चांगल्या प्रतीचा उच्च प्रतीचा असा पंप या ठिकाणी दिलेला आहे. त्याची गुणवत्ता, त्याची असणारी क्वालिटी, त्याच्यावरती जे असणारे जे काय प्लेट आहेत त्या प्लेटही चांगल्या असणाऱ्या उच्च प्रतीच्या असणाऱ्या प्लेट दिलेल्या आहेत. खालचं असणारं जे काही फाउंडेशन आहे कितीही वारं वावदान आलं त्या ठिकाणी तरी त्या वाऱ्या वावदानात ते कधीही न उडणारं असं उच्च प्रतीचं त्या ठिकाणी रोवण्याचं काम केलं आहे. उच्च प्रतीचं लोखंड वापरलेलं आहे, रोवण्याचं काम चांगलं केलं आहे, स्ट्रक्चर चांगले दिलेले आहेत. त्यामुळं त्यांनाही त्या रोटोसॉल कंपनीला या ठिकाणी मी धन्यवाद देतो.